घडलं मला. नाही झालं आपल्याला नर्मदेच्या परिक्रमेला, पण तुमचे आमचे श्री गुरु जे आहेत ना, जे गुरुजी आहेत ना, त्यांनी नर्मदा परिक्रमा केली आणि त्या नर्मदेच्या परिक्रमेच्या नंतर आपल्याला त्यांचं दर्शन झालं, त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला. महाराज, नर्मदा परिक्रमा केल्याचं पुण्य तुम्हा आम्हाला प्राप्त झालं ज्यावेळेस आपण बाबांचं दर्शन घेतलं. भाग्य आहे. एवढंच हे तर महाराज म्हणतात की जो नर्मदा परिक्रमा करतो आणि त्याचं नुसतं आपल्या डोळ्याला तो दिसला बी नसता तरी सुद्धा आपल्याला तेवढं पुण्य प्राप्त होतं की जेवढं नर्मदा परिक्रमेच्या पुण्यामध्ये पुन्हा. एवढंच नाही, जर नर्मदा परिक्रमा केलेल्या पुरुषाचे नुसते चरण धुतले आणि चरण धुवून त्या चरणाचं अमृत म्हणा ते पाणी जर प्राशन केलं ना, तर भगवान म्हणतात की जो त्या नर्मदेची ते असणारे जे जल आहे ना, जे नर्मदेमध्ये जी नर्मदा माता आहे ना, तर त्या गुरुवर्यांच्या चरणामधून जे असणारे जे पाणी येणार आहे तर साक्षात नर्मदा मातेचंच पाणी प्राशन केलेलं पुण्य तुम्हाला मला प्राप्त होतो. एवढंच असणारं आपलं भाग्य आहे की बाबांची नर्मदा परिक्रमा झाली आणि त्यांचं दर्शन आपल्याला घडलं. महाराज, अशा त्या नर्मदेचे एक शिवलिंग असावं. म्हटले महाराज, ते शिवलिंग कसं आहे, कसं ओळखायचं की हे नर्मदेचं आहे, हे ओंकारेश्वराचं आहे, हे कालिकेश्वराचं आहे, हे असणार काशीचं आहे, हे असं असणार त्या ठिकाणी उज्जैनचं आहे, की हे असं असणार रामेश्वराचं शिवलिंग आहे, का हे असं असणार म्हणले मध्य प्रदेश मध्ये असणाऱ्या याच्यातलं तुम्हाला शिवलिंग आहे. ओळखायचं कसं म्हणते ऐका, शिवलिंग त्या ठिकाणी ओळखले जातात. म्हटले रामेश्वराचं जर असेल ना तर जे पूर्ण काळ आहे ना ते रामेश्वराचं, आणि जे तपकिरी रंगाचं जे शिवलिंग राहील ना, ज्याच्यामध्ये अधिकोणताच त्या ठिकाणी 2-3 कलर येतात. म्हटले काही वेळेस पांढऱ्या रंगाचं, काही वेळेस थोडं तपकिरी रंगाचं, आणि त्याच्यामध्ये जशा पाण्याच्या जलधारा वाहतात ना तशा पद्धतीनं त्या शिवलिंगावरती काय हो झालेल्या असतात, त्या नर्मदे मातेच्या रेषा त्या ठिकाणी पाण्याच्या रेषा त्या शिवलिंगाच्या तत्वामध्ये मिसळलेल्या असतात. महाराज, तर ते शिवलिंग अति पवित्र आहे म्हणतात. त्या शिवलिंगाचं जर दर्शन जरी घेतलं ना, नाही ते शिवलिंग ज्या ग्रामामध्ये आहे, ज्या गावामध्ये आहे ना, त्या गावातले संपूर्ण लोक ज्यावेळेस मृत्यू होतो ना तर ते नरकाला न जाता ते असणाऱ्या कैलासपुरीला जातात. हे शिवमहापुराण सांगतात. हे जे पार्थिव शिवलिंग आहे ना, ज्यावेळेस आपण स्थापित करणार आहोत, तो गाभारा त्या ठिकाणी निर्माण केला, जो गाभारा 3.5 हाताचा असावा, तर तो गाभारा निर्माण केल्याच्या नंतर आणि जर 3.5 हाताचा गाभारा न करता जर आपल्याला मोठा करायचा तर तो एक तर 5 हाताचा असावा, नाहीतर 11 हाताचा, नाहीतर 21 हाताचा असावा. पहिले काही गुन्ह्या त्यात असणार मीटर होत का, पहिलं हातावरती त्या ठिकाणी काम चालायचं. पहिलं मोजणीच कशावरती होती तर हातावरती. तर माझं शिवमहापुराण सांगताय, जर तुम्हाला मोठं मंदिर करायचं ना तर 21 हातापासून तर 51 हातापर्यंत त्याचा गाभारा बनणार. पण गाभारा बनल्याच्या नंतर त्याच्या मध्यभागीमध्ये भगवान शिवलिंगाची स्थापना करावी. पण स्थापना करत असताना त्या ठिकाणी वेद वृत्त मंत्राचा त्या ठिकाणी जप करावा, यज्ञ करावा, आणि त्या यज्ञामध्ये प्रथमतः भगवान असणाऱ्या नंदीची स्थापना आणि मग भगवान शिवशंकराची स्थापना. घेताना सुद्धा प्रथमतः नंदी घ्यावा आणि मग त्या ठिकाणी काय करावं, शिवलिंग त्या ठिकाणी घ्यावं. भगवान परमात्मा आनंदाने त्या ठिकाणी काय करतात, आपल्या संगे आणि आपल्या ग्रामामध्ये येतात. आणि त्या असणाऱ्या गाभाऱ्याचा दरवाजा जो आहे तर तो दरवाजा त्या ठिकाणी छोटा असावा. छोटा म्हणजे तिथं जर 3.5 हाताचा गाभारा जर असेल ना तर 2.5 हाताचा काय असतो दरवाजा.